रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आजचा जो फ्लॅट आहे वाधवा कोटियडला, ज्यांचं मन भरून बाल्कनी पाहिजे, म्हणजे बाल्कनी खूप मोठी असणारा फ्लॅट आहे। बाल्कनी तुम्ही बघू शकता किती प्रशस्त आणि किती मोठी। आणि सगळ्यात परत ह्याच्यात चांगलं म्हटलं तर एक बेथनी हॉस्पिटल बाकी तुमच्या समोर आहे। आणि त्याच्यानंतर हे सध्या दिसणारं मोकळं ग्राउंड आहे, पण हे ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने ऑलरेडी परचेस केलेलं आहे। त्याच्यामुळे याची बिल्डिंग आज नाही उद्या ना परवा कधीतरी ती बिल्डिंग येईल। मात्र इकडनं जर तुम्ही तुमच्या बाल्कनीतनं बघितलं तर येऊरचा डोंगर बाकी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं तुमच्या घरामधनं तुम्हाला प्रॉपर तुमच्या बाल्कनीमधनं दिसतोय, मात्र एकदम क्लिअरमध्ये। हे जे कॉम्प्लेक्स आहे वसंत विहारलाच एक पोखरण 2 वरती वाधवा कोटियाड नावाचं कॉम्प्लेक्स आहे। ते वाधवा कोटियाडच्याच आतमध्ये बाल्कनी धरून 830 कार्पेट असणारा 2 BHKचा फ्लॅट आहे। फ्लॅट तसा बघितलं तर नवा कोरा आणि अनटच असणारा आहे। पण कृपया करून किंमत सांगितलं हाय रेट काय म्हणू नका, कारण ही सत्य परिस्थिती मार्केटची आहे ते तुम्हाला मी दाखवण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करत असतो। प्रत्येक मालक, प्रत्येक माणूस, प्रत्येक डेव्हलपरनुसार रेट वेगवेगळे असू शकतात। नाहीतर मग परत बरेच लोक बोलतात की पॅडा रोडला जायला लागणार, इकडे जायला लागणार, तिकडे मिळेल, हे होईल। हो, सगळं मला मान्य आहे, पॅडा रोडला हे आहे ते आहे, पण ठाणं पण आता कमी, तुम्ही ठाण्याला पण हलक्यात काही घेऊ नका, कारण ठाण्यात पण मोठमोठाले ओबराय बिल्डर्स, हिरनंदाने बिल्डर्स, गोदरेज बिल्डर्स, वाधवा बिल्डर्स, टाटा बिल्डर्स, ठाण्यात जरी तुम्ही आलात तर ठाण्यात पण एक से बढ़कर एक ठाण्यात ऑलरेडी 2 मोठमोठे लँड पार्सल घेऊन बसलेले। ओबराय बिल्डरचं 76 एकरचं लँड पार्सल ठाण्यामध्येच आहे, ओबराय बिल्डरचं 20 एकरचं लँड पार्सल ठाण्यामध्येच आहे। मग हे लोक कशाला घेतात एवढे फ्लॅट, म्हणजे एवढी जागा इकडे घेऊन इकडे का घरं बनवतात? थोडक्यात मला हे सांगायचं, प्रत्येक प्रोडक्ट वाईज, प्रत्येक डेव्हलपर वाईज, प्रत्येक लोकेशन वाईज फ्लॅटचे रेट वेगळे नक्की असू शकतात। त्याच्यात एकदम तुम्ही असं ॲग्रेसिव्हली माझ्यावरती धावून आल्यासारखं नका करू, कारण ही सत्य परिस्थिती आहे, हे मी दाखवण्याचा प्रयत्न करतो माझ्याकडनं। पण मी म्हणतोय तुम्हाला ना, कदाचित एखादी गोष्ट चुकत असेल तिथं माफ करा, पण प्रत्येक गोष्ट चुकीची आहे असं मात्र मला तुम्ही एक गिल्टी फील आणून नका देऊ की हा तो चुकीचाच आहे म्हणून। सो मला असं वाटतं की मी माझं प्रामाणिक काम करण्याचा नक्की प्रयत्न करतोय, पण मी पण तुमच्यासारखा एक माणूसच आहे। कदाचित एखादी चूक माझ्याकडनं पण होत असेल, मी ते मान्य करायला तयार आहे, पण सगळं चुकतं हे मात्र नक्कीच मी मान्य करत नाही आहे। तर अशाच पद्धतीचा वाधवा कोटियाडमध्ये बिल्डिंग जर बघितली तर ग्राउंड प्लस 31 माळ्याची बिल्डिंग आहे, पण आपला एक मिडल फ्लोअरला असणारा फ्लॅट आहे, जिथे तुम्ही बघू शकता समोर त्या साईडला एक फ्लॅट आहे, ही समोर 2 फ्लॅट आहे, परत ह्या साईडला एक फ्लॅट आहे, आणि इथे आपण जिथे आहोत इथे पण 2 फ्लॅट आहेत। आणि हा फ्लॅट तुमचा इथपासून चालू होतो। लिफ्टची जर संख्या बघितली तर 1, 2 आणि 3 जवळ 4 लिफ्टचं प्रावधान मात्र ह्या बिल्डिंगमध्ये आहे। ज्यावेळेला आपण ह्या फ्लॅटच्या आतमध्ये एंट्री करणार आहोत त्यावेळेला आतमध्ये तुम्ही साऊथला एंट्री करताय, पण बाहेर जाताना तुम्ही नॉर्थला बाहेर पडणार आहात। आणि इथे मात्र एक खाचा आहे, ह्या खाच्यामध्ये खूप मोठं स्टोरेज तुम्ही मात्र नक्की करू शकता, एवढी मोठी जागा इथं उपलब्ध आहे। इथे आतमध्ये आल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला किचनचं दिलं गेलेलं आहे, आणि किचन जर तुम्ही बघितलं 2 साईडला प्लॅटफॉर्म असणारं किचन असणार आहे। हे बघा, ह्या साईडला एक किचन, ह्या साईडला एक, त्याची पाईपलाईन ऑलरेडी आलेली आहे, फ्रीज ठेवण्यासाठी तिथे जागा आहे। ड्राय बाल्कनी मात्र मजबूत आणि मोठी आणि पद्धतशीर चांगली दिली गेलेली आहे। तुम्ही इथे बघू शकता ड्राय बाल्कनीचा स्पेस मोठा आणि चांगला आहे, जिथे तुम्ही कपडे सुकवणे वगैरे ते सगळे ह्या पद्धतीनं असू शकते। वाधवा बिल्डरचं नाव पण मार्केटमध्ये चांगलं आहे, वाधवा बिल्डरने ही बिल्डिंग बनवलेली आहेत। ज्या बिल्डरचं जसं नाव आहे, जसं कोण बनवतं त्याच्यानुसार पण रेट्स बदल होत असतो। पुढे आल्यानंतर तुम्ही इथे आला, तुम्ही हॉलमध्ये आपण येतो, हॉलला जरी आपण आलो तर हॉल पण तुम्ही बघू शकता, हॉल पण चांगला मोठा आहे, चांगले मोठ्या बाल्कन्या, तुम्हाला बाल्कनी मात्र खूप मोठी आहे, इन्क्लुडिंग बाल्कनी जरी धरलं तर 830 कार्पेटचा फ्लॅट उपलब्ध आहे। त्याच्यानंतर इकडे जर तुम्हाला इथं मस्त मोठं आणि चांगलं पद्धतशीरपणे इथे तुम्हाला एक डायनिंग स्पेस दिला गेलेला आहे, डायनिंग स्पेस। आणि त्याच्यानंतर तुम्ही इकडे आला तर तुमचा हा सुंदर आणि मोठा चांगला पद्धतीचा हॉल आहे, जिथे टॉप टू बॉटम तुम्हाला बघू शकता एक विंडो असणार आहे, म्हणजे ह्या पद्धतीची खिडकी आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हवे व्यवस्था जरी काही मोकळं वाटत असलं तर। आणि त्याच्यानंतर ही एवढी मोठी बाल्कनी, या बाल्कनीत तुर्तास जो व्ह्यू दिसतोय तो रेमंड कंपनी दिसते, आणि खाली ही ग्लासवर जी कंपनी होती ग्लासवर कंपनी दिसते, ही कंपनी ओबराय बिल्डर्स अँड डेव्हलपर्सने ऑलरेडी घेतलेली आहे। इथे आज नाही उद्या नाही परवा काय ना काय चालू होणार आहे, म्हणजे हे सत्य आहे, ते काहीच हरकत नाही। आणि खाली जर बघितलं तर पोखरण 2चा रोड तुम्हाला बाकी प्रॉपर दिसतो, आणि इकडनं जरी ह्या साईडला बघितलं तर निळकंठ हाईट्स म्हणा किंवा तो येऊरचा डोंगर मात्र तुमच्या घरामधनं तुम्हाला नक्की प्रॉपर आणि चांगल्या पद्धतशीरपणे दिसतो। आता ह्या हॉलमधनं जरी ज्यावेळेला हॉलचं आपला हॉल संपल्यानंतर तुम्ही ज्यावेळेला इकडे जाणार आहात त्यावेळेला तुम्ही बघू शकता, इकडे जर आपण पुढं गेलो तर इथे तुम्ही आल्यानंतर इमिडिएटली तुम्हाला इथं एक चांगल्या पद्धतीचं बेडरूम आहे, जे खरोखर खूप मोठं
आणि खूप चांगले आहे. बाकी खिडकी तुम्ही बघितली, खिडकी वरून खालीपर्यंत एकदम त्याच्यामुळे उजेड फ्लॅटमध्ये काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्ही याची खालची लादी बघितली किंवा तुम्ही जर फरशी बघितली तर फरशी पण चांगल्या पद्धती चांगल्या क्वालिटीची आहे. म्हणजे त्याच्या म्हणजे लोक म्हणतात ना नाही लईच आहे, मग त्याच्यामागं कारण आहे रेट जास्त का आहे बाबा, फरशी त्या पद्धतीची लावलेली आहे, काम कसं केलेलं आहे त्याच्यावरती पण रेट रेट असतात ना. तर थोडक्यात पुढं आल्यानंतर परत इकडलं तुम्हाला इथे एक वॉशरूम बाथरूम टॉयलेट बाकी खूप मोठं आणि चांगल्या पद्धतीचं दिलेलं आहे. याच्यातलं वर्किंग म्हणजे खरं तर हे सामान जे वापरलेलं आहे ते चांगल्या पद्धतीचं आहे. प्लंबिंग पण चांगली आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. परत आपला जर इकडे आपण आलो तर इथे आल्यानंतर तुम्हाला हा शेवटचा बेडरूम असणार आहे. शेवटची बेडरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर ही पण चांगली मोठी आणि प्रशस्त नक्की असणार आहे. कारण ह्या बेडरूममधनं जरी आलात तर तुम्हाला इकडनं हा जो व्ह्यू आहे, हा फ्लॅट म्हणजे नॉर्थ फेसिंग आहे ना, बाहेर जाताना नॉर्थ आहे, पलीकडनं आतमध्ये येताना साऊथ आहे. आणि इथे जर तुम्ही बघितलं तर इथून पण तुम्ही जर बघितलं तुम्हाला येऊरचं डोंगर किंवा बेथनी हॉस्पिटल किंवा बाकीचं आता हे जे बाकीच्या बिल्डिंग्स नवीन तयार होत आहेत त्या टाटाचं बाजूला टाटाचं प्रोडक्ट असणार आहे. नंतर इकडनं पण जर व्ह्यू बघितला अशा पद्धतीचा हा फ्लॅट असणार आहे. आता राहिला प्रश्न आपला इकडे ह्या बेडरूममधनं ह्या साईडला जर आपण आलो तर इकडं इमिडिएट तुम्हाला वॉशरूम बाथरूम टॉयलेट एक मोठं आणि प्रशस्त चांगल्या पद्धतीचं दिले गेलेलं आहे. हा फ्लॅट बाकी अनयूज अनटच मात्र नक्की आहे. हा फ्लॅट मालकाला विकायचा आहे. मालकाने आता आपल्याला सांगितलं हा फ्लॅट आपल्याला सेल करायचं आहे. सीलिंग हाईट पण चांगल्या पद्धतीची दिली गेलेली, म्हणजे ॲज कम्पेअर टू दुसरीकडे गेल्यानंतर जी सीलिंगची जी हाईट आहे ही पण थोडी बाकीच्या ठिकाणीपेक्षा थोडी मोठी मला जाणवते. कदाचित तुम्हाला जाणवणार नाही, पण मी आता बघतोय म्हणलं तर मला असं वाटतं जाणवतं की याची सीलिंग हाईट पण थोडीशी मोठी. अशा पद्धतीचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे. बाल्कनी तुम्ही बघू शकता किती मोठी आणि किती प्रशस्त. एक हाफ बेडरूम होईल एवढी मोठी बाल्कनी आहे. ज्या मंडळींना बाल्कनीमध्ये जास्त इंटरेस्ट आहे आणि मोठी आणि प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीची बाल्कनी हवी आहे, मला असं वाटतं ही त्या पद्धतीची बाल्कनी नक्की आहे. तर हे जे मालक आहेत ना, आता इथं तुम्ही OCCC म्हणा त्या सगळ्या गोष्टी झालेल्या, सोसायटी झालेली नाही आहे. पाण्याचा प्रश्न आता ही नवीनच बिल्डिंग आहे त्याच्यामुळे पाण्याचं अजून रेग्युलरायझेशन किती आहे काय आहे ते मला चांगलं माहीत नाही आहे. ॲस्टेरिया नावाचं टावर आहे, इथेच हा फ्लॅट असणार आहे, पण पाण्याचा प्रॉब्लेम येणार नाही हे तितकंच खरं आहे. तरी पण घ्यायच्या अगोदर तुम्ही आजूबाजूला चौकशी करून घेतलं तर अतिउत्तम होईल. मी त्याच आहेच म्हणेल, काय प्रॉब्लेम नाहीच म्हणणार, तरी पण तुम्हाला चौकशी करायची असेल तुम्ही चौकशी नक्की करा. राहिला प्रश्न आता किमतीचा. किंमत ह्या मालकांनी 2,35,00,000 ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रेशन, फ्लॅट कॉस्ट, पार्किंग हे सगळं मिळून 2,35,00,000 रुपये पॅकेज देईल असं सांगितलेलं आहे. 2,35,000मधनं मात्र ते थोडंफार कमीही करणार आहेत. म्हणजे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी, रेशन वगैरे काहीच नाही, ही पॅकेज डील असणार आहे. त्याच्यामुळे 2,35,000 सांगायला सांगितले 2,35,000, पण ते कमी करणार आहेत. अशा पद्धतीचा हा फ्लॅट आहे. ह्या साईडचा फ्लॅट नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आणि बाकी अजून काही फ्लॅट पलीकडल्या साईडला पण आहेत, पण ते पलीकडल्या साईडचे पण फ्लॅट तुम्हाला मिळू शकतात. पण सध्या आपल्याकडे हा फ्लॅट उपलब्ध आहे. त्याच्यामुळे जर हा फ्लॅट बघायचा असेल तर मला फोन कर, हा फ्लॅट मी नक्की तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. आणि अशाच पद्धतीचे घरं बघण्यासाठी कृपया करून आमच्या चॅनलला मात्र तेवढं सबस्क्रायबर्स करा आणि आमचं चॅनल बघत राहा, जेणेकरून तुमच्यासमोर आमच्याकडनं नवीन रोज एक घर नक्की येईल. आणि मी कधीच कोणाला फोर्स नाही केला की माझ्याकडनं घरच याच तुम्ही घ्याच म्हणून. मी फक्त दाखवण्याचा प्रयत्न माझ्याकडनं करतो. त्यातनं जर कोणाला वाटते की फोन करून विचारलं पाहिजे, मी फोर्स तर करत नाही ना, या आणि बघा घ्या माझ्याकडनं असं तर काय कोणाला म्हणतच नाही आहे. त्याच्यामुळे जर आवडलं तर मला फोन करा, घ्यायचं असेल तर मला फोन करा, नाही तर नका करू फोन, काय प्रॉब्लेम नाही आहे. तर असेच घरं बघत राहा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.